झालेली झाड आहे, दाट झाडी आहे असणारी समाधी नक्की कोणती? स्वतः वारकरी संप्रदायाची इतकी मोठी क्रांती करणारे ज्ञानोबा त्यांच्या समाधीची अवस्था तशी आहे. मग त्या ठिकाणी नाथबाबा ती शोधतात, आत उतरतात. मग त्यानंतर महत्वाची गोष्ट की ज्ञानोबारायांचं जे काही स्वरूप आहे ते ज्ञानोबारायांचं स्वरूप दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, दिव्य तेज पुंज इतका आणि केवळ परब्रह्म बोलत असत. परब्रह्माचा प्रत्येक शब्द किंवा परब्रह्माच्या मुखातून जे काही प्रगट व्हावं ते ज्ञानोबारांच्या मुखातून, जणू ज्ञानोबारांचं मुख हेच परब्रह्म आहे अशी अनुभूती त्या ठिकाणी यावी. मग सांगण्याचा उद्देश इतका वैभव संपन्न असणारा तो काळ आहे. या काळाविषयी समाधीची अवस्था अशी आहे. ज्ञानेश्वरीची अवस्था सांगायची जर झालं तर नाथ बाबांनी ज्ञानेश्वरी लिहित असताना, संकलित करत असताना ज्ञानेश्वराच्या पाठी जो ओवी करील मराठी, मी मराठी ट्रान्सलेट करून सांगतो. ज्ञानोबा रायानंतर जो कोणी ओवी तयार करील आणि तो याच्यात टाकील तर त्याने अमृताचे ताटी जानन रोटी ठेवली. 5-6 ओव्या लिहिल्या आणि संकलन केलं आणि आत गेले. ग्रंथ पूर्वीच अतिशय शुद्ध होता, पाठांतरामुळे त्याच्यात काहीतरी दोष शिरले होते. वेगवेगळ्या पद्धतीचे संदर्भ येण्यापेक्षा याचं संकलन करणं आणि ज्ञानोबारांनी हे सुचवलं होतं, म्हणून तो मी पूर्ण केला असे शांतीब्रह्मनाथ बाबा सांगतात. सांगण्याची गोष्ट इतकीच आहे, एवढं भव्य दिव्य ऐश्वर्य संपन्न ज्ञानोबारांचं जीवन आहे. ती समाधी काळाच्या नष्ट होत नाही बरं, ती समाधीचं विस्मरण होतं. त्यांच्यावर अशी वेळ येते, परंतु काळ का महत्वाचा आहे. धन्य काळ संत भेटी. नाथ बाबांच्या जीवनात ज्ञानोबारा आले हा त्यांचा काळ धन्य आहे आणि ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये नाथ बाबा आले म्हणून ज्ञानेश्वरी आणि समाधीचं अस्तित्व आज आहे. तेव्हा ज्ञानोबारायांसाठी सुद्धा धन्य काळ संत भेटी. इतकं महत्वाचा अभंग तुकोबारायांचा, जगद्गुरूंचा. पुढचं जीवन जर बघितलं तर सगळ्या संतांच्या अभंगाचं संकलन शांतीब्रह्मनाथ बाबांनी केलं. या सगळ्या संतांना नाथ बाबांसारखा हिरा जर मिळाला नसता. काल परवात षष्टी झाली, आज अष्टमी जरा असेल, कुठली अष्टमी नवमी असेल आज 3 दिवस आधीची तिथी नाथ षष्टी. आधी त्याच्या आधी तुकोबारायांची बीजोत्सव. हे आपण का साजरे करतो? काळावर मात केलेलं आहे. जयंती आणि पुण्यतिथी म्हणू शकत नाही. जयंती आणि पुण्यतिथी एक देहाला लागू आहे, तत्वांना लागू नाही, विचारांना लागू नाही. सामर्थ्यवान जीवन जे असतं त्याला हे